बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना हप्ता आजपासून मिळणार आहे। महिलांच्या खात्यात 1500 रुपये हे जमा होणार आहेत। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। हा हप्ता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। राज्यभरातील साधारणतः 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुरुवातीला नोव्हेंबर महिना सुरू होताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं। हप्ता आज येणार, उद्या येणार असं देखील सांगण्यामध्ये येत होतं। मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिना आता सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले असून आता नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसल्यामुळे मग आता आम्हाला 17वा हप्ता मिळणार का नाही, मग मिळणार तर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे तर डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र येणार अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा झाले असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच या ठिकाणी हरकत नाही। अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या ती बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येत असतात आणि त्यानुसार सरकारने देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी फक्त लक्षपूर्वक बघत चला। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता आता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून आता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत आणि आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील आणि पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे, कारण की एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करणं शक्य नसतं। त्यामुळे पहिल्या दिवशी काही जिल्हे, दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये हप्त्याचे पूर्णपणे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता नेमका हप्ता कधीपासून वाटप होणार याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 16 हप्ते वाटप करण्यामध्ये आले आहेत। जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता या ठिकाणी सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर आता नोव्हेंबर महिना सुरून बरेच दिवस उलटून गेले, त्यानंतर आता नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सरकारवरती सध्या लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता बघा, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच की साधारणतः 2 किंवा 3 डिसेंबरला या ठिकाणी मतदान आहे आणि या कारणामुळे आता सरकार लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर आता निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता देखील आहे आणि आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। आता तुम्हाला तर माहितच असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे आणि आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार का असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा या ठिकाणी प्रश्न आहे। तर याच या ठिकाणी आयोगाच्या माध्यमातून स्पष्टपणे उत्तर देण्यामध्ये आलं असून आचारसंहिता सुरू असले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र या ठिकाणी जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे। पुढच्या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार का याच महिन्यामध्ये हप्ता जमा होणार असा देखील बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे। आता नोव्हेंबर महिना देखील संपत या ठिकाणी आला असून आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता जमा होणार का पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये हप्ता जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस या ठिकाणी उरले आहेत, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी आता विचारत आहेत। दरम्यान राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे या ठिकाणी वाहत आहेत। तुम्हाला माहितच असेल की आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या ठिकाणी निवडणुका आहेत आणि निवडणुकांची आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू झाली असून या आचारसंहितेमध्ये देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर लाडकी बहीण योजनेवरती आचारसंहितेचा कोणताच परिणाम या ठिकाणी होणार नाही। आता या ठिकाणी पाहू शकता आता राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत। या काळामध्ये पैसे येणार की नाही असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना संपायला आता या ठिकाणी म्हणजेच की काही दिवस शिल्लक असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आता नोव्हेंबर महिना संपायला आला तरी देखील अद्याप देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही, त्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार का याच महिन्यामध्ये 2 हप्त्याचे एकत्र पैसे येणार असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आता निर्माण झाला आहे। या ठिकाणी पाहू शकता आता 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर या निवडणुकानंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसले तरी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण या ठिकाणी
3,000 रुपये, 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार आहेत. आणि नेमका हप्ता कधी मिळणार तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी पाहू शकता 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्यामुळे त्याआधी निवडणुका आधीच म्हणजेच की निवडणुका कधी तर 2 आणि 3 डिसेंबर या दिवशी होणार आहेत आणि निवडणुका आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं आहे. आता नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता सरकारला द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला निवडणुका असल्यामुळे सरकार डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लवकर जारी करू शकते आणि या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची सध्या दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. आता नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस असल्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी याच नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. आणि या ठिकाणी जर 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही महिन्यांचे एकूण 3,000 रुपये जर याच महिन्यामध्ये आणि एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले तर लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी आहे की दोन्ही हप्त्यांचे एकत्र 3,000 रुपये आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावे आणि त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. आता बघा सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता लवकर मिळण्याचे आणि दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता एक या ठिकाणी धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे कारण की आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना KYC करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, फक्त लक्षपूर्वक बघत चला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक असणार आहे, अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या KYC साठी सरकारच्या माध्यमातून मुदत वाढवून देण्यामध्ये आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना KYC करणे बंधनकारक होते, मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC केली नसल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी योजनेमधून अपात्र होण्याची शक्यता होते आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आणि KYC करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी आता मुदतवाढ देण्यामध्ये आली असून 31 डिसेंबर पर्यंत सरकारने मुदतवाढ दिली आहे आणि त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या आत KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की ज्या लाडक्या बहिणी KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी वेळेच्या आत KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीची हे देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी आहे, या ठिकाणी पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, फक्त लक्षपूर्वक बघत चला. आता त्या बहिणींचे खेर नाही, एक आणि एक पैसा वसूल करणार, या ठिकाणी पगारवाढ देखील रोखणार, अशा पद्धतीची एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कोणत्या बहिणींचा या ठिकाणी हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे तुम्हाला तर माहीतच असेल की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशा सर्व महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे. ज्या महिला निकषामध्ये बसत असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. आणि त्यानंतर सरकारने अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला, तो म्हणजेच की ज्या महिला KYC करणार तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार
आणि ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता हा बंद होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे। पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता, आता त्या बहिणींची खेर नाही, एक अन एक पैसा वसूल करणार अशा पद्धतीची बातमी बघायला मिळत आहे। आता ही बातमी कोणत्या महिलांसाठी आहे तर बघा, ई-केवायसी सुरू झाल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिसांनी देखील या ठिकाणी पात्रता नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे या ठिकाणी समोर आले आहे। केवळ पगारदार वर्गातूनच अंदाजे साधारणतः 5,000 सरकारी कर्मचारी आणि 3,000 शिक्षकांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड झाला आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा मोठा घोटाळा या ठिकाणी उघड झाला असून लाडकी बहीण योजनेचा आता सरकारी कर्मचारी देखील लाभ घेत असल्याचे या ठिकाणी उघड झाले आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी शिक्षक असतील, सरकारी कर्मचारी, त्यानंतर जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिसांनी देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड झाले आहे। आणि अशा काही कारणांमुळे आता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये येत असून ज्या महिला या ठिकाणी बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा सर्व महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता बोगसगिरीला आळा या ठिकाणी घालण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 16 हप्ते जमा झाले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून सध्या दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।